नमस्कार. आजची गोष्ट आहे शोले मधल्या कालियाची. आणि कालिया हे नाव येतं तेव्हा एक मराठी चेहरा आपल्याला आठवतो, तो म्हणजे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचा. रमेश शिप्पी दिग्दर्शित शोले हा चित्रपट प्रचंड गाजला. त्याचं नाव झालं. धर्मेंद्र, हेमा, अमिताभ, जया, संजीव कुमार अशा दिग्गजांनी त्यात साकारलेल्या भूमिका आजही आपण विसरलेलो नाहीत. पण मराठी माणसाला शोले महत्त्वाचा वाटतो ते म्हणजे त्यातल्या मराठी अभिनेत्यामुळे, आपल्या विजू खोटेंमुळे. अवघ्या काही मिनिटांची भूमिका पण कायम लक्षात राहणारी. मग या भूमिकेसाठी विजूजींनी नेमकं किती मानधन घेतलं असेल बरं? हेच जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर ऐकूया गोष्ट कालियाची. मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज अभिनेते विजू खोटे यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये अनेक भूमिका अजरामर केल्या. केवळ मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही त्यांनी आपली छाप उमटवली. त्यांनी आपल्या कारकिर्दीत 400हून अधिक सिनेमे केले. मराठीमधील लोकप्रिय अशा बनवाबनवी सिनेमामध्ये बळी ही छोटी भूमिका देखील त्यांनी इतकी लीलया वठवली की ती अजरामर झाली. खरं तर हीच त्यांच्या अभिनयाची खासियत होती. अगदी छोट्यातल्या छोटी भूमिका असली तरी त्यांचे काम असे असायचे की पाहणारा कौतुक न करेल तर नवलच. शोले हा देखील असाच एक चित्रपट. 15 ऑगस्ट 1975 रोजी प्रसिद्ध झालेल्या या चित्रपटात विजू खोटे यांनी कालिया ही व्यक्तिरेखा साकारली होती. चित्रपटातील खलनायक गब्बर सिंगच्या टोळीतील डाकूच्या भूमिकेत झळकलेल्या विजू खोटे यांनी आपल्या अफलातून अभिनयाच्या जोरावर कालियाला अजरामर केले. या चित्रपटाने त्यांना वेगळीच लोकप्रियता मिळवून दिली. अवघ्या 7 ते 8 मिनिटांचा रोल, पण प्रत्येकाला आजही कालिया आठवतोच. त्यात गब्बरचा अब तेरा क्या होगा कालिया आणि कालियाचा मैंने आपका नमक खाया है सरदार हे 2 डायलॉग तर सर्वांनाच तोंडपाठ आहेत. पण मग या भूमिकेसाठी विजू यांना किती मानधन मिळाले असेल बरं? तर या सिनेमासाठी केवळ 2,500 रुपये विजू खोटे यांना मानधन स्वरूपात मिळाले होते. त्यावेळी हे मानधन चित्रपटातील इतर कलाकारांच्या तुलनेत सर्वात कमी होते. परंतु या 7 मिनिटांमध्ये त्यांनी उच्चारलेल्या सरदार मैंने आपका नमक खाया है या वाक्याने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावले. या चित्रपटातील लोकप्रिय झालेल्या डायलॉग्स मध्ये विजू खोटे यांच्या या डायलॉगचा देखील समावेश आहे, हे विशेष दखल घेण्याजोगे ठरते. विजू खोटे यांचे विनोदी टायमिंग देखील दमदार होते. त्यांनी मराठीसह हिंदीमध्ये अनेक चित्रपट केले आणि गाजवले. अंदाज अपना अपना या चित्रपटातील रॉबर्ट या भूमिकेतील गलती से मिस्टेक हो गया हा संवाद देखील खूप लोकप्रिय झाला होता. ही भूमिका देखील त्यांची प्रचंड गाजली. विजू खोटे यांनी मराठीत मस्करी, आयत्या घरात घरोबा, धडाका, घनचक्कर, एक गाडी बाकी अनाडी, इना मिना डिका, भूताचा भाऊ, चंगू मंगू, सगळीकडे बोंबाबोंब असे अनेक मराठी चित्रपट केले. आपल्या दमदार अभिनयाने भूमिकेचे सोने करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याने 30 सप्टेंबर 2019 रोजी अखेरचा श्वास घेतला. आज जरी ते आपल्यात नसले तरी त्यांच्या भूमिका आणि आठवणी अजरामर आहेत, आपल्या सोबत आहेत. तेव्हा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मनोरंजन विश्वातील अशाच गमतीशीर गोष्टी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा फक्त लोकमत फिल्मी.